हा जो परळी पॅटर्न आहे तो असा आहे की मी स्वतः ऊसतोड कामगारांच्या एका संघटनेचं नेतृत्व करतो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलेलो आहे। माझ्या मते बंजारा समाजामध्ये 5च आडनावं आहेत। एक चव्हाण, राठोड, त्याच्यानंतर जाठोत, त्याच्यानंतर आडे आणि एक 5वं आडनाव आहे हे चव्हाण। असे 5 आडनावं आहेत। परंतु परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यामध्ये सोनपेठ या गावामध्ये विमा जो भरलेला आहे आघाव, मुंडे, पालवे, दैफळे हे आडनावाचे बंजारा समाजाचे लोक असू शकत नाहीत। सोनपेठ तालुका परत एक गठ्ठा आहे माझ्याकडं, आघाव, मुंडे, पालवे, दैफळे असे आडनावाचे लोक आहेत। सखाराम तांडा तालुका सोनपेठ इथे तांबडे, फड, मुंडे, गुट्टे अशा आडनावाचे हे लोक आहेत। भाऊचा तांडा तालुका सोनपेठ या तालुक्यामध्ये पालवे, कराड, गुट्टे, दैफळे, मुंडे, मुसळे अशा आडनावाचे लोक आहेत। कोठाळा तांडा हे तालुका सोनपेठ जिल्हा परभणी याच्यामध्ये आडनाव आहेत गुट्टे, फड, मुंडे अशा आडनावाच्या लोकांनी हे परळी तालुक्यातले लोक आहेत। परळी तालुक्यातल्या लोकांनी पीक विमा कुठं भरलाय हे सोनपेठ तालुक्यामध्ये। रेवा तांडा हे गावं चेक करतील आता हे मला असं वाटतं की मीडियाला सुद्धा याचे मी हे देतो PDF कॉपी आणि मला वाटतं त्यांनी आपापल्या याच्यावरती टाकून द्यावी। मी सांगतो ना हे रेवा तांडा याच्यामध्ये सुद्धा आंधळे, दैफळे, चाटे, गुट्टे, केंद्रे अशा आडनावाच्या लोकांनी अर्ज भरला आहे। रामापूर तांडा याच्यामध्ये सुद्धा गुट्टे, होळंबे, जयस्वाल आडनावाचे लोक हे बंजारा समाजाचे एवढी आजो माय बंजारा समाजामध्ये असे असू शकत नाही। एवढे आजो म्हणजे इकडे या असं मी म्हणलं तर त्या समाजामध्ये या आडनावाचे लोक नाहीत। म्हणजे हे प्रकार काय, ज्या समाजातले किंवा ज्या तालुक्यातले लोक जागरूक नाहीत 1 रुपयाचा पीक विमा भरायला, त्या तालुक्यामध्ये या परळी तालुक्यातल्या लोकांनी जाऊन 1 रुपयात पीक विमा भरलाय आणि 2023 मध्ये 25% रक्कम याची उचलून सुद्धा घेतलेली आहे। आणि या वर्षीचा आणि हे जे एक CSC सेंटर आहे, एक CSC सेंटर जे शासनाची मान्यता मिळते हे CSC सेंटर एकाच रामापूर तांडा या एका गावावरनं CSC सेंटरवरनं हा पीक विमा भरला गेलेला आहे। एकट्या सोनपेठ तालुक्यामध्ये 13,190 हेक्टर एवढा पीक विमा बोगस भरण्यात आलेला आहे। आणि संपूर्ण जो जिल्हा आहे परभणी जिल्हा, या परभणी जिल्ह्यामध्ये 40,000 हेक्टरचा विमा भरला गेलेला आहे। 40,000 आणि माझ्या हातात जे 2 कागद आहेत हे 47 गावामध्ये 29,073 हेक्टरवरती विमा भरलेला आहे। 47 गावामध्ये ओनली 47 गावस। या गावाचं क्षेत्रसुद्धा तेवढं आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे। दुसरं हे मुन्शीराम तांडा तालुका सोनपेठ याचा एवढा मोठा गठ्ठा आहे। हा जो गठ्ठा माझ्या हातात आहे रोशनपुरी तालुका माजलगाव इथल्या शेतकऱ्यांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे। 7,000 हेक्टरचं क्षेत्र आहे 2023चं 7,000 बीड जिल्ह्याचा हा घोटाळा आहे। या बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये परळी तालुक्यातल्याच लोकांनी हा विमा भरलेला आहे। आणि हे बातम्या बघा, याची तक्रार
ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम जिल्हा परभणी यांनी केलेली आहे। या गावच्या सरपंच आहेत सौभाग्यवती प्रिया राजू लांडगे आणि ग्रामपंचायत कार्यालय सातगीरवाडी सरपंच आहेत सौभाग्यवती दगडूबाई गोविंद केंद्रे आणि अतुल अंगतराव गुट्टे हे। आणि बातम्या एक मिनिट हां सगळे आता एवढे वेगवेगळ्या तांड्यावरची नावं घेत आहेत ते बंजारा समाजाचे लोक नाहीत पण त्यांनी अर्ज केलेत ती विम्याची रक्कम मिळवलेली आहे ते सगळे एकंदरीत परळी तालुक्यातून दिसतात मात्र परळीचेच आहेत। हां तर हा बोगस पीक विम्याचा बीड जिल्हा पॅटर्न लिहिला हा बीड जिल्हा पॅटर्न नाही परळी पॅटर्न आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांची मी लवकरात लवकर भेट घेणार आहे आणि हा जो परळी पॅटर्न आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यात राबवला गेलाय हा संपूर्ण राज्याला लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा लागू करावा। हिमाचल प्रदेशाच्या वरती 550 मीटरवरती जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे सुद्धा हा लागू करावा अशा प्रकारची मी मागणी करणार आहे। वैशिष्ट्य असं आहे की हे 2023ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं। या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही परंतु यातले डोकेबाज जे कोणी लोक असतील जे CSC सेंटर असतील हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। बीड जिल्ह्यामध्ये हा 10,000 हेक्टरवरती होतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरवरती होतो, परभणी जिल्ह्यामध्ये 2024चा हा आता 40,000 हेक्टरचा झालेला आहे। अजून नांदेड हिंगोली हे जिल्हे राहिलेले आहेत, जालना राहिलेला आहे, संभाजीनगर राहिलेला आहे। या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती आहे संपूर्ण राज्यामध्ये किती आहे प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात हा तपासून घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे। ही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यामुळे संघटित गुन्हेगारीचा भडगा याच्यावरती लागला पाहिजे। जिल्हास्तरीय कमिट्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे, जिल्ह्याचा कृषी अधिकारी सचिव आहे। जर जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये त्यांनी गुन्हे दाखल केले नसतील तर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय समितीवरती गुन्हे दाखल व्हावेत। तालुकास्तरीय समित्या ज्यांच्या हे लक्षात येऊ नये त्यांनी कारवाई केली नसेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत अशा प्रकारची मागणी मी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री यांना केली आहे। हो मी आतापर्यंत मी वाळू माफिया, लँड माफिया, आणखी खडी माफिया, मुरुम माफिया अजून हे सगळे शब्द ऐकले होते, भूमाफिया हे शब्द आतापर्यंत ऐकले होते। आतापर्यंत पीक विमा माफिया हा शब्द ऐकला नव्हता, तो सुद्धा पीक विमा माफिया समोर आलेला आहे। मग माफिया या शब्दाला जो कोणते कलम लागतात त्या कलमान्वये यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची मागणी। मी कोण मंत्री आहे कोण कोणत्या कालावधी मंत्री हा शब्द नाही आहे। मंत्र्यांनी जर हे केलं असेल मंत्र्यांचं ह्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व कारण काय मंत्र्यांचं जे गाव आहे आमच्या जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांचं जे गाव आहे त्या गावातले लोकांचे नावंसुद्धा याच्यामध्ये आहेत। त्यांचं गाव नाथरा आहे, इंजेगाव म्हणून एक कोणतं गाव आहे त्यांच्या शेजारचं, पिंपळगाव गाड्या आहे। ज्या गावचे असतील ते शेतकऱ्यांच्याबद्दल म्हणत नाही मी पण शेतकऱ्याच्या नावाखाली दुसरे डोके चालून ज्यांनी हे उद्योग केलेले हे सगळेच्या सगळे संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत यावे, या सगळ्यांवरती कारवाई व्हावी आणि याच्यामध्ये ज्या कंपन्या जबाबदार असतील इन्शुरन्स कंपन्यांचे सुद्धा लागे बांधे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही।
म्हणून इन्शुरन्स कंपन्यासुद्धा मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्या समित्या जिथं जिथं जबाबदार आहेत त्या कार्य करीत नाहीत त्यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा। याच्या पाठीमागे कोणाचा तरी ब्रेन आहे, तो ब्रेन शोधला पाहिजे। तो ब्रेन, तो मास्टर माइंड, अजून आणखी कोणता शब्द आहे, माझा जेवढा अभ्यास आहे तेवढा ब्रेन आणि मास्टर माइंड हे मला कळतं। हे मास्टर माइंड शोधावा आणि मास्टर माइंड वरती गुन्हा दाखल व्हावा। हे पहा, याच्यामध्ये जे लॅक्युनो आहेत, लॅक्युनोचा अतिशय सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे। ज्यांच्या कोणाच्या बोगस शेतकऱ्यांच्या, बोगस शेतकरी नाही म्हणत, बोगस शेतकऱ्यांच्या तुमच्या नावावर जमीन आहे, तुमच्या नावावर जमीन आहे आणि मी विमा भरतोय आणि मी पैसे उचलतोय, हे कसं चालेल? हे वागणं बरं आहे का? तुमच्या नावावरची जमीन आहे, तुम्हीच विमा उचलला पाहिजे ना। अरे माझ्या नावावरचे, तुमच्या नावावरच्या जमिनीचा विमा मी उचलल्यावर कसं चालेल? आणि गोरगरीब सामान्य शेतकऱ्याला 2020चा विमा मिळालेला नाही, बीडमध्ये 2023चा मिळालेला नाही, अजून 24चा तर पत्त्याच नाही आणि घोटाळ्याचे आकडे तर एवढाले मोठाले येतात। मग माझी विनंती आहे, माझं म्हणणं आहे, कृषी मंत्र्यांनी नेमकं काय केलंय आणि याच्या याद्या, ह्या ज्या याद्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत, ह्या संपूर्ण याद्या त्यांच्या पोर्टलमधून त्यांनी ओपन कराव्यात। मी जे कोणी कृषी मंत्री असतील या काल 2023 ते आत्तापर्यंत अजून नवीन पोर्टफोलिओ जाहीर व्हायचा आहे, परंतु मागच्या कालावधीत जे कोणी कृषी मंत्री होते ते त्यांचं नाव तुम्हीच शोधायचं आणि तुम्हीच त्यांचं नाव पट्टी लावायची। मला आठवत नाही, माझी मागचा ब्रेन जरा जास्त काम करीत नाही, कधी कधी कमी काम करतो, म्हणून तुम्हाला जे नाव आठवत असेल ते तुम्ही घ्या। बीडचं नाव घेऊ नका, बीडचं ह्याच्यामध्ये कोणी शेतकरी नाही। बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत, 10 तालुक्याचा एकही माणूस नाही आहे। हे फक्त एकाच परळी तालुक्यातले शेतकरी आहेत जे धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा भरतात, जे बीड जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात पीक विमा भरतात, परभणीमध्ये भरतात, कदाचित उद्या हे लोहा कांदारला भरला असेल, मोठा देवी जिथे म्हणजे माहूरचा गड जिथे आहे, माहूरची आई तिथं भरतील, उद्या पोहरा देवीच्या तिथं सुद्धा जाऊन हेच लोक भरतील। हे जे कोणी संघटित डोक्याने, टॅक्टिक्सचा विषय हा, ज्यांनी ही बुद्धी वापरलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। माझ्या मते फक्त एकट्या, मी आतापर्यंत जो शोधलाय तो 50 ते 60 हजार हेक्टरचा आहे आणि साधारणतः हा घोटाळा 200-250 कोटीचा सापडलेला आहे माझ्याकडे। आणि मी 2023 पासून 2024 मध्ये हा घोटाळा झालेला आहे। या कालावधीतले जे जबाबदार लोक आहेत, राज्याच्या मंत्र्यापासून ते तालुकास्तरीय समितीपर्यंत आणि ती कंपनी, हे शेतकरी राजा यांच्या दारापर्यंत जातो। हे काय म्हणतात, अमका फोटो अपलोड करा, तमकं ऑनलाईन करा। अरे गरीब शेतकऱ्याला मोबाईल तरी कळतो का रे? मग त्याचं घ्यायचं नाही, त्याचं रिजेक्ट करायचं आणि या माफियांचा मंजूर करायचा आणि त्याच्यातला वाटा आपण बी घ्यायचा। एकंदरीत काय याच्यामध्ये, शेतकऱ्याला विमा मिळत नाही, माफियावाले काहीतरी मिळवतात आरामशीर। 1 रुपया शेतकऱ्याला वाटतं 1 रुपया गेला, 99 रुपये, त्यातले 45-46 रुपये केंद्र सरकारचे उचलायचे, राज्याचे उचलायचे। या वर्षीच्या आत्ताच्या 35,000 कोटीच्या पूरक मागण्यामध्ये 900 कोटी रुपये। मग हे 900 कोटी रुपये उद्या कोणाच्या घशात जाणार? मीडियावालेच ओळखा। मास्टरमाइंड नेमका कोण आहे? कारण
माझी स्मरणशक्ती थोडीशी कमी आहे. मला पाठीमागचं जास्त आठवत नाही. तो एक आमिर खानचा पिक्चर होता गजनी बाबा. गजनी पिक्चर होता, त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मेमरी होती त्याची, आमिर खानची. घडीत ध्यानात राहतं आणि घडीत इसरतं. तसं मला गजनी म्हणा. गजनीतला काय नाव होतं, नाही तर गजनी बाबा नका करू. गजनीमधला आमिर खानचं नाव काय आहे मला नाही माहिती. नाही, राज शेखर का काहीतरी नाव, राज सिंग का काहीतरी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.